सध्या चीनमधल्या नवीन व्हायरसची बातमी आल्यापासून सगळे चिंतित पडले आणि आम्हाला सगळ्या बाळांचे आईवडील विचारतायत की आता हा नवीन व्हायरस आला, आता आपण काय करायचं. अर्थातच सगळेजण थोडेफार घाबरले, पण आपण काही नवीन एखादा व्हायरस बघतो अशातला भाग नाही. हा व्हायरस बरेच वर्षापासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साधारणतः 10 ते 12% सर्दी खोकल्याच्या मुलांमध्ये, साधारणतः 1 वर्षाच्या आसपासच्या मुलांमध्ये याची इन्फेक्शन्स होतात. बहुतांश वेळा हा माइल्ड स्वरूपाचा म्हणजे फारसा त्रास न देणारा सर्दी खोकल्याचा जंतू असतो, पण काही वेळा त्याच्यामध्ये इन्फेक्शन वाढून न्यूमोनिया वगैरे गोष्टी होऊ शकतात. आपण घाबरून जाण्याची गरज नाही, पण घरात फार एखाद्या बाळाला जर त्रास होत असेल तर फार वेळ वाट बघण्यात पण अर्थ नसतो. त्यामुळे शंका आली तर तुमच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवा आणि कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनसाठी आपण ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी इथं करायच्यात आपल्याला. जर ह्याचं इन्फेक्शन होऊ नये अशी इच्छा असेल तर व्यवस्थित हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सर्दी खोकल्याच्या लोकांशी संपर्क टाळणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ कमी खाणे, स्वच्छ उकळलेलं पाणी पिणे, या गोष्टी जर आपण केल्या तर आपण याचे इन्फेक्शनचं प्रमाण कमी करू शकतो किंवा रोखू शकतो. आजारी बाळाला भरपूर पाणी पाजा, ताप आला तर तापाचं औषध द्या आणि योग्य वेळेत तुमच्या लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवून द्या. धन्यवाद.